असा लई काळा दिसायला मी थांब इकडून चल इकडं चल इकडं अशी हा तिथं ते ऊन प्रकाश तोंडावर तर काळाच आहे मी नाही मग तू पावडर लावली पावडरचाच कमाल आहे मी कुठं म्हणते स्वतःला मी लय गोरी आहे मी तर कुठं म्हणाले का रडती ती काय म्हणते लागलाय दुकानचं येड दुकानचं तिला मी खाऊच देत नव्हतो म्हणून ती का नाही बरोबर वेळेवर जेवण करत होती आता काही जेवत नाही का दुकानचं पण नाही द्यायचं आणि मोबाईल पण नाही द्यायचं पोरांकडे पण मोबाईल कशाला देते कोण दिलंय आज आली ती का जवळ ती गेम खेळतच होती की मी आलो तेव्हा आम्ही गेलतो रोहन मी आर्यन याला खेकडं पकडायला वड्यात किती सापडलेले एवढेच म्हणजे त्यांचं ते पार्ट चांगलं खायचं जो असतोय ते काढला की एवढेच असतील खाल्ला आम्ही मस्त मजा केली लय दिवस झाले ना आता नाहीच पकडायला तू का बरं नाही खात होती तुला आवडत नाही काय कसली डबे आहे ही कुठून आली डबे की त्या वायरिंगच्या आहे का डेकोरेशन माळच्या मग तिला असंच रवडते इकडे मुद्दाम तिच्याकडे बघूच नको तवासारखं इकडं गावात जरी फिरलो तरी कोणाला लाजायला काय तुला पळवून नाही आणायला पण मला स्वयंपाक करायला हा बरं वरचं काढलं काय पत्र्यावर सगळं इथं बारकी कपडे ही काय रोजची आहे ती वाटतंय ना बारके कपडे झाले की धुवायचे कधी स्वप्नात 2-3 दिवसापासून त्याच कामात आहे बिचारी पण कालपासून मला हिच्यावर लय राग येतोय म्हणजे लय मला पण आज आलाय तुमच्यावर कशामुळं मी काय केलंय तिला तिच्याकडे बघूच नको असा पुढीच तोंड कर हा तिच्याकडे बघूच नको असं कर थांब फोटो पण काढू असा नको मला तो काढला पण मी तुला माहित आहे का चालू व्हिडिओत फोटो कसा काढायचा हे इकडे बघ असा मोबाईल असला ना आपला त्या कॅमेऱ्याकडे आपल्या बघायचं तू कुठं स्क्रीनकडे बघती काय स्क्रीनकडे नाही बघायचं कॅमेऱ्याकडे बघायचा आणि कटमनी असा द्यायचा बोट ठेवून तो गप्प बसले हो आता आपण मागं फिरू आता मुद्दाम काय झालंय काय ती दुकानाचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला वाटत असं लेकराला रडवून हे दोघं मस्तपैकी व्हिडिओ काढत उभारलेत पण कसं आहे माहिती आहे का दुकानाचं आपण खाऊ दिलं ना लेकरांना तर घरातलं खात नसतात म्हणून मी तिला दुकानाचं बंद केलंय सध्या तरी मग ते फक्त जामून केलेलं त्या दिवशी हायत वाटतं अजून थोडे मी तर काय पहिल्यांदा एकदा 4 खाल्लं होतं नंतर 4 अरे बापरे सगळं मीच खाल्ली काय ये गॅसची टाकी घ्यायला चाललंय दीपक भावाचा पोरगा आहे माझ्या सख्या किती मोठे 46 इंची आपली पण तशी जमायची ती कंपनी साधी आहे त्यांनी आणलेली आपली चांगली आहे उलट जुनी कंपनी आहे आपली लोकांचं शेजाऱ्याचं बघून डोंबाऱ्यानं केलं तसं करू नये कधी जे आहे त्यात सुखी समाधानी फक्त एकच स्वप्न बघायचं आता दुसरं टीव्ही गाडी हेन तेन काय नाही बघायचं आपलं घर व्हावं बस घर तुम्हाला दाखवतो आम्ही चला इकडं तिकडं गाणे लागल्यात काय आता ती गाणे तर आपण नाही थांबवू शकत तुम्हाला वाटत असेल असं पकडला की हा भाग पत्र्याचा दिसतोय तर हा काय आपला भाग नाही हा आहे दुसऱ्यांचा ह्यो भाग आहे आपला इकडं बघा स्वच्छ टकाटक आहे का नाही इकडली स्वच्छता बघा राडा बघा आणि इकडलं आपलं बघा टकाटक फक्त आपला दरवाजा चेंज करायचा आहे मग हे काय झालंय एवढीच ही जागा याच खोलीत 2 खोली त्यात पलीकडल्यात ते देवघर ते आहे ती आणि परत पत्र्याचं शेड आपलं स्वयंपाकासाठी बनवलेलं इकडे एक की पूजा हे आपलं पत्र्याचं शेड आहे स्वयंपाकासाठी बनवलेलं चांगलाच आहे लांब सर पण इथं नाही बांधू शकत आपण असं घर इकडं स्वयंपाक वगैरे करतो आम्ही आपल्याला कसं अशी माझं स्वप्न कसं आहे माहिती आहे का आता हे दोन्ही घराचं एकटंच आपल्याला असावं 2 रूम असाव्या 2 का असं ना बेडरूम 3ची पण अपेक्षा नाही 2 बेडरूम असाव्या परत समोर काय हे 2 बेडरूम असावा 1 हॉल असावा म्हणजे पाहुणे रावळे आले बसाया उठाया मग त्याच आणि साईडला एका रूममध्ये किचन असावं छोटंसं किचन असावं परत छोटंसं बाथरूम वगैरे असावं सेपरेट आता बाथरूम आहे आम्हाला तसलं सरकारी भेटलेलं त्याचा काय आम्ही वापर करतच नाही कारण त्याची सिस्टमच वेगळी आहे लाकडं आणाय जाऊ आपण उद्या
आज काय आज रात्री पाऊस नाही झाला तर असं घरी बसून दिवस घालवण्यापेक्षा उद्या जाऊ गाडीवरती 5-6 खेपा आणायच्या. एकदा कसं एका दिवसातच तिथं लाकडं केलं तसं करू. इथून असं जागा कसं इथं थोडी पुन्हा तिथं थोडी पुन्हा तिथं थोडी असं आहे. अशी एक लगट जागा एवढीच असली असती तर खूप भारी झालं असतं. माझ्या मनात आहे इथलं, आता ते नाही सांगत, जेव्हा होईल मनातलं तेव्हा सांगेन. असं घेतला एक प्लॉट आपण आता मागं. पर तो कसा की आपल्या आता जिथं राहतोय ना तिथून लांब आहे. इथं आहे पाण्याचं बोर आहे आपलं, इथं एक आहे आणि तिकडं त्या घराकडे एक आहे. म्हणजे चौघ भावातनं 2 बोर घेतलेले. आणि कपडे कोणाचे आपले वाळले ना, मग तिला अक्कल पण पाहिजे असं वाळवाया. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, घेणं ना देणं. तर 5-6 बोर घेतल्यात आम्ही फक्त घरी पाणी वापरण्यासाठी. पाणी म्हणजे धन आहे, धन आहे का नाही. मग इथून आपण दुसरीकडे जायचं म्हणलं तर ते पाण्याचं ते काय म्हणणार, आम्ही तुम्हाला जा म्हणत नाही, आम्ही काय हिस्सा द्यावा. त्यावेळेस 70-80 हजार रुपये एकेकाचे गेले असतील आमचे. लाख रुपये मोटरी फिटरी सहित ते गेलेले आहेत. मग ते काय म्हणणार, तू तुझ्या मर्जीनं जातोय, आम्ही काय तुला लाख रुपये परत द्यायचा आमचा काही संबंधच नाही. तू इथून पाणी ने, नाहीतर इथंच खाली सांडून दे, तुझा हिस्सा आहेच असं बोलणार ते. आणि आपलं बालपण गेलेलं असतंय ना इथं, मग कसं जाऊ वाटणार ना, असं आहे. आणि आपण आता मागं फरशा वगैरे पण बसून घेतल्या, चांगलं दिसतंय. आता त्याला दरवाजा बदलू आणि घरात पुट्टी करू. तेवढं केलं की हाय म्हणायचं बऱ्यापैकी. पण पोरं जेव्हा 10वीत जातील, 10वीत गेले म्हणजे पोरं चांगली समजदार झाली, त्यावेळेस पासून लागतंय ना त्यांना अभ्यासाला वगैरे. ही शाळा आपल्या घरासमोरच आहे. 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण आहे. चला दोघीला पण घेऊन जातो. चला असं बघा, फोटो काढू आपण. कॅमेऱ्यात बघ, कॅमेऱ्यात बघ. दिलंय सोडून मी. तुम्ही म्हणत असाल हा तर म्हणत होता मी आजारी आहे, ते सगळं सोडून दिलंय. आता मरण जरी आलात तरी पण मी आजारी आहे हे ते सांगणारच नाही. मला दुसरं काही मरण नाही येत. मला गुडघ्याच्या खालचा भाग आहे ना आपली, ही पाय इथून खाली ह्या गुडघ्याच्या खाली, तर त्यामध्ये आग उठते, अशी झन 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 आग उठते. काय ग केलं वाटते की दवाखाना? कधी पायासाठी कधी करून आलं. ते छातीसाठी ECG केलं, पायासाठी कधी केलाय? तुला पिंपल्स एवढं होत्या, ते काम करायचं. ॲलोवेरा माहिती आहे तुला? त्याला आपण काय म्हणतात आपल्या भाषेत, कुंवारी, कोरफड. हां, मराठी शब्द कोरफड. त्या कोरफडमधला गोबा असतो ना, तो गोबा असा लावायचा काढून, असा ते चिकट असतंय ना, त्याला काय शेंबडावाणी वाटतंय ना ते, तसं नाही हे करायचं. मी कुठं काय म्हणते तसंच असतंय ते, पण तसं नाही. त्याचं काय घाण वगैरे काय डोक्यात आणायचं, ते लावायचं. बघ तुझा चेहरा. माझा आता 28 वर्ष पूर्ण होतील, मला 29 सुरू होईल थोड्या दिवसानं. वय सांगायचं नसतं तरी पण मी सांगितलं, जाऊ द्या. असा काही 50चा वाटतोयच मी, ते सोडा. पर मला पिंपल्स कधीच नाही होत, कारण जेव्हा मला पिंपल्स झाल्या होत्या त्यावेळेस मी ते केलं उपाय. आणि परत अजून एक उपाय केलेला मी, की दुधाची साय असते ना, दुधावरची साय, ती साय त्यामध्ये थोडीशी हळद आणि त्यामध्ये अर्धा लिंबू असा मिक्स करून मी चेहऱ्यावरती लावला होता. मला आठवतंय 9वीत असेल मी, तवाची गोष्ट आहे. लग्न झालंय तसं मला पिंपल्स अशा दिसतात का एवढ्या नाहीच. एखादी असते मला इथं किंवा इथं असं एखादा, पण असा नाही. तू बघ तो उपाय करून. पप्पी दे की एक. तुला नाही म्हणत, पागल आहे का काय? त्रिशा पप्पी दे की. एकच पप्पी, एकच दे ग. देत नाही. चल उठ, खाऊनच टाकेल तुला. पागल आहे का काय पण कशी डोक्यात विचार आला. तिला असं बघतोय मी त्रिशाकडे, एक पप्पी दे की म्हणून त्रिशाला बोलतोय, तोवर मला आलंच माझ्या लक्षात की असंच काय तर म्हणणार आहे. लगेच हा करून हसते. त्याला त्या गणूला सोड तिथून, आता तिकडं ने. तेवढं काम दे मोबाईल इकडं, व्हिडिओ अपलोड करून येतो. गाडी कुठं आहे माझी, चावी कुठं आहे माझी. चला, हा व्हिडिओ आता इथंच थांबला.
भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा. बाय.